वेल्डिंग वाला तुझी बघतोय वेल्डिंग वाला. तुला टमटमला एडिंग जमन का? अरे अक्षरच्या गोपी चटणी समुद्रातले चालू वेल्डिंग केलं तुम्ही मला टमटमचा शिकेता का? आता विषय चालून माझी वेल्डिंग करण्यात. गोपी छटी एवढी बादली वेल्डिंग करून द्या ना बायकोला आलडी लय ग ती बादली. तुमच्या बापाने प्लॅस्टिक वेल्डिंग केलं का? तुम्हाला कुणी शिकवलं? त्या बायकोला इकडे मी पण सांगतो निघितून. तुम्हाला सांगतो 5-6 कोंबड्याच्या ताळ्या बनवून द्यायला लावल्या. आता महाराष्ट्रात गोपी वेल्डर झाला पाहिजे. कालच एका जणाचा कोंबडी शेड मारून दिलं. कोणाला फोन आला का? हॅलो जिना बनवायचं आहे का? 2च मिनिटं झालो. इतके गिराय का? अक्षरशः माझ्या डोक्याला ताज झाला. आता आज वाटायला लागले दुकान बंद करावं काय. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. पाहुणे तुम्हाला अक्षरशः सांगतो उद्या कोणी नावं नको ठेवायची नाही. इतका नाच खोळा झाला पाहिजे का? पाहुणे परत नको म्हणायला गोप्याने जिना बनवला खराब झाला. गोपी शेठ जिना असं तगडा झाला पाहिजे ना. 1 नंबर मजबूत बर का. अहो अजिबात काळजी करू नका. पाहुण्याने अक्षरशः ढकली वरती राहिला तरी सुद्धा जिन्याला थोडं सुद्धा काय नाही होणार. एवढा मजबूत बनितो. तुला सांगतो पोरा ताज हॉटेल नाही का मुंबईचं त्याचे पायरे बिरे सगळे कोट्या होत आधीपासून त्याचे मी लहानपणापासून लय चटके सहन केले रे. तुला काय सांगू मी आता. बसला चटका तुला कोणी इथे लुडबुड करायचं सांगितलं होतं. गोपी याच्या कामात आडा म्हणजे एका ठोक्यात आडा व्हायची.